महामार्गावरील महत्त्वाचं रेल्वे जंक्शन म्हणून मनमाड शहर अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे। या ठिकाणी खाद्य निगमचं असलेलं गोदाम आशिया खंडातील सगळ्यात मोठं गोदाम आहे। अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी मनमाड ओळखलं जातं। असं असलं तरी महिनाभरात एकदाच पाणी पुरवठा होणारं शहर म्हणून मनमाड शहराची ओळख सगळीकडे आहे। महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा आणि तो देखील अवघ्या काही तासांपुरता केला जातो। अशामध्ये जनतेचं कसं भागणार आहे? महिनाभर पाणी साठवणुकीचं कसं नियोजन ही जनता करत असेल? अनेक प्रश्न हे येथील जनतेसमोर उभे राहतात। वर्षानुवर्ष येथील जी पाणी टंचाई, येथील जो पाणी प्रश्न आहे तो सगळ्या देशभरात प्रसिद्ध आहे। गेल्या अनेक वर्ष निवडणुकांच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी येतात, पाणी टंचाई संदर्भात मोठी आश्वासन करतात, मात्र हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीला आतापर्यंत यश आलं नव्हतं। मात्र गेल्या पंचवार्षिकमध्येच निवडून आलेले आमदार सुहास कांदे यांनी मनमाडकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि आता त्यांना यश आलेलं दिसून येते। त्यामुळे आता मनमाडकरांसाठी आमदार सुहास कांदे हे पानदेव ठरलेत। मनमाड शहर। मनमाड शहरापासून 85 किलोमीटर दूर दिंडोरी तालुक्यात करंजवण हे धरण आहे। या धरणात जॅकविल बसवण्यात येणार आहे। जॅकविल मधील मोटारीच्या सहाय्याने सौर ऊर्जेचा उपयोग करून स्टोरेज टँक पर्यंत हे पाणी पोहोचवले जाईल। आमदार सुहास अण्णांच्या दूरदृष्टीमुळे स्टोरेज टँक या उंच सकल भागात बसवण्यात येतील, कारण तिथे ग्रॅव्हिटी निर्माण होऊन ते पाणी करंजवण पासून लखमापूर, वडनेर भैरव, खडक ओझर, निंबाळे, असा 79 किलोमीटर लांबचा प्रवास करून नव्याने तयार होणाऱ्या मनमाड शहरालगतच्या वॉटर ट्रीटमेंट टँक पर्यंत पोहोचवले जाईल। धरणातून आलेल्या पाण्यावर तिथे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाईल। 2019च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नांदगाव मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाकडून उभे असलेले उमेदवार सुहास कांदे यांनी जनतेला शहर हे पाणी टंचाई मुक्त करणार असं ठोस आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आश्वासनाची पूर्तता केली। निवडून आल्यानंतर म्हणजेच कोविड काळात देखील त्यांनी यासंबंधी मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे करंजवण योजना मंजूर झाली। या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देत 240 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पाणी पुरवठा योजना आता सत्यात उतरू पाहते। सध्याच्या स्थितीला या योजनेचं 95% काम पूर्ण झालं असून लवकरच यातून मनमाड शहरासाठी बंदिस्त जलवाहिनीतून पाणी पुरवठा होणार आहे आणि यामुळे मनमाडकरांना दिवसाड किंवा नळ योजनेवर दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात प्रशासनाला आता यश येणार आहे। आता याची भौगोलिक परिस्थिती किंवा जर इतिहास आपण पाहिला तर मनमाड शहरापासून अवघ्या 4 किलोमीटरवर असलेल्या वाघदर्डी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो। 1974 मध्ये हे धरण बांधण्यात आलं, मात्र या धरणात मुबलक पाणीसाठा नसल्यामुळे पाटोदा साठवण तलावातून पंपिंगद्वारे पाणी आणण्यात येतं। पाटोदा देखील जो आहे तो पाण्यापासून वंचित राहणारा भूभाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालखेड धरणातून पाणी आणलं जातं। त्यानंतर हे पाणी करंजवण साठवण तलावात आणून पंपिंग केलं जातं आणि यानंतर शहराला पाणी पुरवठा होतो। त्यामुळे मनमाड शहराला महिनाभरातून एकदाच पाणी पुरवठा होतो। पावसाळ्यात हा जो पाणी पुरवठा आहे त्याचं प्रमाण काहीसं कमी करून 20 ते 25 दिवस किंवा 15 ते 20 दिवसांनी हा पाणी पुरवठा होतो। आता बघा, अजून एक म्हणजे वाघदर्डी धरण बांधण्यात आलं त्यावेळी शहराची जी लोकसंख्या होती ती अवघी 30 ते 40 हजार होती आणि त्यामुळे शहराला रोज पाणी पुरवठा करण्यात येत होता। मात्र नंतर कालांतराने शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि आज रोजी शहराची लोकसंख्या 1.25 ते 1.5 लाखांवर पोहोचली आणि त्यामुळे
पाणी पुरवठा योजना हॉलमधल्या आणि साहजिकच शहराला तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात। अजून एक महत्त्वाचं म्हणजे वाघदडी धरणाची अगोदर 90 दशलक्ष घनफूट क्षमता होती आणि त्यानंतर ही क्षमता वाढवण्यात आली आणि ती झाली 110 दशलक्ष घनफूट। असं असलं तरी धरण बांधल्यापासून त्याच्यातून गाळ काढण्यात आलेला नाही आहे, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या स्रोताच्या ठिकाणी अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आल्यामुळे हे धरण लवकर भरतच नाही आणि यामुळे 74 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळतं आणि या पाण्यावर शहराला पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं। पण आता ही सगळी चिंता मिटणार आहे आणि या योजनेमुळं थेट आता मनमाडकरांना पाणी मिळणार आहे। आता नेमकं ही योजना काय, म्हणजेच करंजवण मनमाड पाणी योजना, पाणी पुरवठा योजना काय ते देखील आपण जाणून घ्यात। मी सांगितलं त्याप्रमाणे सध्या मनमाडला पालखेड डाव्या कालव्यातून पाणी येत असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते किंवा गळती होते। त्यातच पाणी पंपिंग करावं लागत असल्याने पूर्ण क्षमतेनं पाणी मिळत नाही, त्यामुळे मनमाडला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। पण आता करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेद्वारे थेट बंदिस्त जलवाहिनीमधून नैसर्गिक उताराने पाणी मिळणार आहे आणि यामुळं शहराला दररोज पाणी देणं आता शक्य होणार आहे आणि या सगळ्याचं श्रेय आमदार सुहास कांदे यांना देण्यात येते। आता करंजवण योजनेतून नैसर्गिक उताराने सुमारे 81 किलोमीटर अंतर पार करून पाणी पुरवठा होणारी मनमाड करंजवण ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातली एकमेव योजना असेल। तसेच या जलशुद्धीकरण केंद्रातूनही नागरिकांना नैसर्गिक उतारानेच पाणी पुरवठा होणार असल्याने वीज पुरवठ्यावर देखील जो होणारा खर्च आहे तो वाचणार आहे। त्याचबरोबर करंजवण येथेही धरणातून पाणी उचलण्यासाठी असलेल्या जाकवेला वीज पुरवठ्याऐवजी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे, कारण अनेक पाणी योजना आहेत त्या वीज थकबाकीमुळं बंद पडलेली उदाहरणं आहेत आणि तेच होऊ नये म्हणून भविष्य काळाचा विचार करून आमदार सुहास कांदे यांनी हा निर्णय घेतला आहे। आता या सगळ्यात आमदार सुहास कांदे यांनी मनमाडकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केले असं बोललं जातं। गेले अनेक वर्ष पाणी टंचाईच्या झळा सोसणारं मनमाड शहर आता लवकरच पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी सज्ज झाले, त्यामुळे मनमाडकरांसाठी आमदार सुहास कांदे पांदेव ठरल्याची भावना सगळ्या स्तरातून उमटली जाते। आता माझ्या माऊलीची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबणार। बाळा, आता ही वेळ डोळ्यात पाणी आणण्याची नाहीये, तर घराघरात पाणी येण्याची वेळ आहे आणि ते फक्त शक्य झालंय सुहास अण्णांमुळेच आणि आपल्याला सर्वांना गर्व होईल असं या योजनेचं नाव आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, करंजवण मनमाड पाणी योजना। दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय, मनमाड पाणी टंचाई मुक्त होणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय, याचं श्रेय कोणाला जातं, या सगळ्याबद्दलच आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखीन कोणकोणते विषय तुम्हाला चॅनलवर अर्थात कसमादे अपडेटच्या चॅनलवर बघायला आवडतील तेही सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट बातम्यांसाठी आठवणीनं कसमादे अपडेटला सबस्क्राईब करा। धन्यवाद।